आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. तसेच पक्षफोडीच्या राजकारणावर निशाणा साधत विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. आता लवकरच लोकसभेचं अधिवेशन सुरू होईल पुढल्या महिन्यात. त्याच्या आधी पावसाळा सुरू होईल. अनेकांना मग त्या पावसात मुंबईला पोचता येत नाही. त्याच्यामुळे आता उद्या खासदारांची बैठक घेऊन त्यांचे प्रश्न, त्यांच्या जिल्ह्यातले प्रश्न, अनेक प्रश्न आहेत. पाऊस नाही अनेक ठिकाणी, निधीचा विषय आहे अनेक ठिकाणी. तर उद्या सगळ्या खासदारांना म्हणजे 9 खासदारांना बोलवून त्यांच्याशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चर्चा करणार. आणि बाकी तुम्ही ज्या म्हणताय हा फुटणार, तो फुटणार, तो फुटणार, या अफवा आणि या बातम्या सतत उडवल्याच जात असतात. कुठलं टायगर काय, कुठलं ऑपरेशन म्हणजे काय असतं, म्हणजे काय असतं ते पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात असं आहे की मुळात जे म्हणतात आम्ही ऑपरेशन टायगर करणार, त्यांचं ऑपरेशन अमित शहाने 100 वेळा केलं. ते काय सरळ मार्गाने जन्माला आलेला गट आहे काय तो मेंढ्यांचा? अमित शहाचा पक्ष आहे ती काय शिवसेना आहे का? आणि विकृती आहे ही एक प्रकारची. पक्ष फोडणं, माणसं फोडणं, माणसं विकत घेणं ही एक प्रकारची विकृती आहे. आणि जेव्हापासून या महाराष्ट्रात मोदी शहांचं राज्य आलंय या देशात, तेव्हापासून राजकारणातल्या या विकृतीनं कळस गाठलेला आहे. महाराष्ट्रासारखं राज्य सुद्धा त्यांनी या संदर्भात पूर्णपणे नासवलं. याचा अर्थ या गोष्टीला अंत नाही का? नक्की त्या गोष्टीला अंत आहे. योग्य वेळी महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा या सगळ्या विकृती विरुद्ध जनता बंड करून रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. या देशातले प्रधानमंत्री ते प्रधानमंत्र्यासारखे वागत नाहीत. या देशाचे गृहमंत्री ते देशाची अंतर्गत सुरक्षा आणि इतर गोष्टी वाऱ्यावर सोडून बाकी इतर कामात निधी असतात. या देशाच्या सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश हे हजारो लाखो खटले तुंबलेले असताना लंडन मध्ये कायदा मंत्र्याबरोबर पिकनिकला जाऊन बॅडमिंटन खेळतात. या देशातला निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा एजंट म्हणून काम करतो. अशा परिस्थितीमध्ये हा देश कसा चालणार हा कोणाला प्रश्नच पडलेला नाही. लोकांच्या मनातली खदखद ही स्पष्ट दिसते. त्यांच्या पक्षात स्वतःच्या खदखद, पण या खदखदीला सुद्धा नक्कीच वाट मोकळी करून दिली जाईल. मोदीच एक दुसरे मोदी निर्माणच होऊ शकत नाही. इतका क्रूर, अघोरी आणि विकृत नेता दुसरा निर्माण होऊ शकत नाही. प्रधानमंत्री नेहरू हे साधारण 16 वर्ष पंतप्रधान होते, हे लक्षात घ्या. हे 12 वर्षाचा हिशोब मोदीने कुठला काढला? 1947-48 सालापासून ते प्रधानमंत्री आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर होते, श्यामाप्रसाद मुखर्जी होते, वल्लभभाई पटेल गृहमंत्री होते. याचा अर्थ नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस बाबासाहेब आंबेडकरांना देशाचे पहिले कायदा मंत्री मानायला तयार नाही. जर ते नेहरूंना 1948 नंतर प्रधानमंत्री मानायला तयार नसतील तर याचा अर्थ ते सरदार पटेलांना देशाचे पहिले गृहमंत्री मानायला तयार नाही. आणि हे सगळं मोदीच करू शकतात. त्याच्यामुळे मोदी हे मोदीच आहे. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.